येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने. ही भूमी देवभूमी आहे. मी नेहमी असं म्हणत असते की अध्यात्म हे भारतभूमीचं काळीज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या दरबारात जाताना सुद्धा देवी भक्तीची कवड्याची माळ घालायचीच, हे जिजाऊ माऊलींचे संस्कार होते. तुकोबांच्या मुखामध्ये विठ्ठल नाम येणं हे बोल्ढोबा आणि आई कणकाईच नाही, तर 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा होती, म्हणून ते आलं. पण एका बाजूला आपण जर पाहिलं तर समाजामध्ये नैराश्य, त्रस्तता, ज्याला आपण मराठीत फ्रस्ट्रेशन म्हणू शकतो, अगदी सगळे टेन्शन मध्ये आहेत. भक्तीची आज गरज आहे, कारण कुणीच आज खळखळून हसायला तयार नाही, खळखळून रडायला तयार नाही. मी तर म्हणते आतमध्ये घुसमट आहे सगळ्यांची, आणि मग ती घुसमट जर बाहेर पडायची असेल तर मनुष्य खळखळून हसावा, खळखळून रडावा, याकरता हे साधन आम्हाला संतांनी दिले. माणसाला एकमेकांविषयी आदर वाटावा, प्रेम वाटावा, नात्यांमध्ये कदर असावी, स्नेहाचा पदर असावा, हृदयामध्ये सद्भावना, सद्विचार, निष्कपटता, निष्कामता, निर्हेतुक भाव असणं म्हणजे भक्तियुक्त अंतःकरण असणं. आणि सध्या अशा अंतःकरणाची खूप गरज आहे, की सध्या मनाला मिळणारी अशांतता, अस्वास्थ्य जर घालवायचं असेल तर संतांच्या इतकं आमचं काउन्सलिंग दुसरं कुणीच नाही केलं.